धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून अजित पवार यांच्याकडे केली गेली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झालाय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी अशी मागणी करण्यात आली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून। जयकुमार, काय नेमकी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे आणि अजित पवारांनी या मागणी संदर्भात काही प्रतिसाद दिलाय का? रिद्धी उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दौऱ्यामध्ये अजित पवार असताना त्यांना एक पत्र दिलेलं आहे की पत्रामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की ज्या हत्या केली त्यांना अटक करावी आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। बांधवांनी केलेले आहेत। काल बारामतीतील जिजाऊ भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक पार पडली होती। या बैठकीत सगळ्यांच्या संमतीने असा निर्णय घेण्यात आला होता की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत उपस्थित केली होती। त्याचप्रमाणे आता बारामतीतले जे मराठा क्रांती मोर्चाचे जे प्रमुख आहेत त्यांनी आज अजित पवारांना पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनातून त्यांनी त्यांची मागणी अजित पवारांपुढे प्रस्तुत केलेलं आहे। परंतु अजित पवारांकडून अद्याप यावरती कोणतेही स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांना देण्यात आलेलं नाहीये आणि अजित पवारांच्या पुढील दौऱ्यात चालू आहे। रिद्धी जी, जयकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।